पाळी संपल्यानंतर किंवा पाळींच्या मध्ये रक्तांच्या काही थेंब दिसतं का? हे सामान्य आहे की काळजी काढण्यासारखे? पाळीच्या 2 चक्रांमध्ये होणाऱ्या हलक्या रक्तस्रावाला स्पॉटिंग म्हणतात. याचे काही कारणं असतात, जसं की ओव्हुलेशन, अंडोत्सर्ग. पाळीच्या मध्यभागी काही महिलांना स्पॉटिंग होऊ शकते. हॉर्मोनल इम्बॅलन्स जसं की PCOS, थायरॉइडची समस्या आणि ताणतणावामुळे पण स्पॉटिंग होऊ शकते. कॉन्ट्रासेप्टिव्ह किंवा कॉपर टी लावल्यानंतर सुरुवातीच्या काही महिन्यात स्पॉटिंग होऊ शकते. गर्भधारणा झाल्यानंतर ही स्पॉटिंग होऊ शकते. गर्भाशयातील पॉलिप, फायब्रॉइड किंवा इन्फेक्शनमुळेही स्पॉटिंग होऊ शकते. तर डॉक्टरांना कधी भेटायच्या? स्पॉटिंग वारंवार होत असेल, जास्त रक्तस्राव होत असेल, पोटदुखी, दुर्गंधयुक्त रक्तस्राव किंवा चक्कर येत असेल तर. पाळीच्या मधील रक्तस्राव होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य तपासणी करून घ्या आणि त्याचे लक्षण जाणून घ्या. ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी खालील स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.